कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं 100 कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं अशा सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। शहर पाणी पुरवठा विभाग आणि मलनिसारण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं। कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा आणि मलनिसारण विभागाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, महसूल वाढ आणि सेवा सुधारणा घडवून आणण्यासाठी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज स्थायी समिती सभागृहात सविस्तर आढावा घेतला। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजित घाडगे, उपजल अभियंता, शाखा अभियंते तसेच मीटर रीडर उपस्थित होते। या बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले। ताराराणी चौकीतली पाण्याची टाकी पाडण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। शहरातील अनधिकृत नळ जोडण्या, जुन्या वितरण नालिकांवरील कनेक्शन, सार्वजनिक नळांचा गैरवापर याबाबत सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। गैरवापर आढळल्यास संबंधित कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं महसूल वाढीसाठी किमान 100 कोटी रुपये वसुलीचं उद्दिष्ट ठेवावं असे निर्देश आयुक्तांनी दिले। टॉप 50 थकबाकीदारांवर तातडीनं वसुली करावी, तसंच ग्रामपंचायतीकडील थकबाकीही वसूल करण्याचे आदेशही त्यांनी दिले। मीटर रीडर यांच्या कामकाजाचं विश्लेषण करून बिलिंग, वसुली, अनधिकृत कनेक्शन शोधणं, मीटर तपासणी आदी बाबींवर 1 महिन्याचा कालावधी देण्यात यावा। त्यानंतर असमाधानकारक काम करणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या। 2 महिन्यांच्या बिलिंग सायकलमध्ये 1 महिना रीडिंग आणि 1 महिना वसुली अशी कार्यपद्धती राबवण्याबाबत ही चर्चा झाली। शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना औद्योगिक दरानं पाणी बिल आकारलं जाते काय याची पडताळणी करून अहवाल सादर करायला सांगण्यात आलं। महापालिकेच्या मालकीच्या इमारतींवरील नळ जोडण्यांना मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले। पाणी पुरवठा विभागाचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना शोधाव्यात, तसंच विभागाच्या कामकाजाचे रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करावेत अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या। संभाव्य हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या पाणी पुरवठ्याची माहिती घेऊन त्याचं नियोजन तयार ठेवण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले। 6 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी मंत्री महोदयांची वेळ घ्यावी, शहरात महापालिकेच्या बोरिंगवर इलेक्ट्रिक मोटर बसवून पाणी पुरवठा केला जातो तिथला वीज पुरवठा तातडीनं बंद करण्याबाबत महावितरण कंपनीला लेखी कळवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। पाणी पुरवठा वितरण करण्याची वेळ अर्ध्या तासानं कमी केली असूनही त्या प्रमाणात उपसा कमी झाल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी या विभागातील वितरणाबाबत समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या।